तर विद्यार्थ्यांनो, एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले स्वागत आहे. आणि या सुपर क्लासमध्ये आपण येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे जे काही क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत. आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून घ्यायचं आहे, जेणेकरून नवीन व्हिडिओ मी जेव्हा कधी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल. तर या सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न मित्रांनो आपल्यासमोर या ठिकाणी असं आहे, भगवान गौतम बुद्ध यांच्या मुलाचे नाव खालीलपैकी कोणते होते? भगवान गौतम बुद्ध यांच्या मुलांचे नाव खालीलपैकी कोणते होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, राहुल असे भगवान गौतम बुद्ध यांच्या मुलांचे नाव ठेवण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न, ब्राह्मो समाजाची सभा ही हप्त्यातील कोणत्या दिवशी भरवण्यात येत असे? ब्राह्मो समाजाची सभा हप्त्यातील कोणत्या दिवशी भरवण्यात येत असे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, शनिवार या दिवशी ब्राह्मो समाजाची सभा हप्त्यामध्ये भरवण्यात येत असे. पुढचा प्रश्न, कृतिशील ही चळवळ खालीलपैकी कोणत्या समाजाची चळवळ होती? कृतिशील चळवळ खालीलपैकी कोणत्या समाजाची चळवळ होती? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, सत्यशोधक समाजाची कृतिशील ही एक चळवळ होती. पुढचा प्रश्न पाहूया. भारतामध्ये सर्वात जास्त तांबे उत्पादन कोणत्या राज्यात केले जाते? भारतामध्ये सर्वात जास्त तांबे उत्पादन हे कोणत्या राज्यात होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, झारखंड राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये तांबे उत्पादन केले जाते. पुढचा प्रश्न, जागतिक वारसा स्थळात महाराष्ट्रातील किती स्थळांचा समावेश होत असतो? जागतिक वारसा स्थळामध्ये महाराष्ट्रातील एकूण किती स्थळांचा समावेश आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, एकूण महाराष्ट्रातील 2 जागतिक वारसा स्थळांचा हे एक समावेश झालेला आहे. तर पाहूया पुढचा प्रश्न, जागतिक वारसा स्थळामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या 2 स्थळांचा समावेश होत असतो? जागतिक वारसा स्थळामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या 2 स्थळांचा समावेश होतो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, वरीलपैकी दोन्ही अजिंठा वेरूळ या दोन्ही स्थळांचा महाराष्ट्रातील या ठिकाणी 2 स्थळांचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पणजी हे प्रसिद्ध शहर भारतातील कोणत्या राज्यामध्ये येते ते सांगायचं आहे? पणजी हे प्रसिद्ध शहर भारतातील कोणत्या राज्यात येते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, भारतातील गोवा राज्यामध्ये पणजी हे शहर स्थित आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये प्रत्येकी 5 जिल्हे आहेत ते सांगायचं आहे? महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये प्रत्येकी 5 जिल्हे आहेत? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो, महाराष्ट्रातील या ठिकाणी वरीलपैकी सर्वच म्हणजे अमरावती, नाशिक तसेच पुणे या सर्व जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय विभागामध्ये प्रत्येकी 5 जिल्हे स्थित आहेत. पुढचा प्रश्न, सर्वात जास्त जिल्हे स्थित असलेला प्रशासकीय विभाग खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे? सर्वात जास्त जिल्हे समाविष्ट असलेला प्रशासकीय विभाग खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, औरंगाबाद प्रशासकीय विभाग हा जो विभाग आहे सर्वात जास्त जिल्हे समाविष्ट असलेला एक विभाग बनलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे? औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, एकूण 8 जिल्ह्यांचा समावेश औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 1950 मध्ये राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेले होते? 1950 मध्ये राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे उद्घाटन खालीलपैकी कोणाच्या हस्ते करण्यात आलेले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, पंडित नेहरू यांच्या हस्ते 1950 मध्ये राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न, कोणत्या देशामध्ये काळी जादू करण्यासाठी सरकारला टॅक्स द्यावा लागत असतो? खालीलपैकी कोणत्या देशामध्ये काळी जादू करण्यासाठी टॅक्स द्यावा लागत असतो? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील, रोमानिया हा एक असा देश आहे ज्या देशामध्ये काळी जादू करण्यासाठी टॅक्स द्यावा लागत असतो. पुढचा प्रश्न, भारतातील किती टक्के शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे? भारतातील एकूण शेती ही किती टक्के पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, भारतातील एकूण 61% एवढी जी शेती आहे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिल्या जनगणनेचा जनक असे कोणाला म्हटले जाते ते सांगायचं आहे? भारतातील पहिल्या जनगणनेचा जनक असे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, लॉर्ड मेयो यांना जे आहे भारतातील पहिल्या जनगणनेचा जनक असे संबोधले जाते. पुढचा प्रश्न, मूलभूत हक्कांमध्ये किती हक्क परकीयांना उपलब्ध नाहीत ते सांगायचं आहे? मूलभूत हक्कापैकी एकूण किती हक्क परकीयांना उपलब्ध नाहीत? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, एकूण मूलभूत हक्कांपैकी 5 जे मूलभूत हक्क आहेत ते परकीयांना उपलब्ध नाही आहेत. पुढचा प्रश्न पाहूया.
महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यामध्ये कोणते धार्मिक स्थळ स्थित आहे? महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते धार्मिक स्थळ आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 राहील माहूर हे धार्मिक स्थळ महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न, सरपंचाविरुद्ध अविश्वासाचा ठराव फेटाळल्यास तो किती वर्ष पुन्हा मांडता येत नसतो? सरपंचाविरुद्ध अविश्वासाचा ठराव फेटाळला गेल्यास तो पुढे किती वर्ष मांडता येत नाही? ऑप्शन क्रमांक 1 राहील सरपंचाविषयी एक वेळेस अविश्वासाचा ठराव फेटाळला गेल्यास तो पुन्हा 2 वर्ष मांडता येत नसतो. पुढचा प्रश्न, आराम हराम है हा नारा प्रसिद्ध कोणी दिलेला होता ते सांगायचं आहे. आराम हराम है हा नारा प्रसिद्ध खालीलपैकी कोणत्या व्यक्तींमार्फत देण्यात आलेला होता? ऑप्शन क्रमांक 2 राहील पंडित नेहरू यांच्यामार्फत आराम हराम है हा प्रसिद्ध नारा देण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न पाहूया, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा प्रसिद्ध नारा कोणत्या व्यक्तींद्वारा देण्यात आलेला होता? तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा हा प्रसिद्ध नारा खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांमार्फत देण्यात आलेला होता? ऑप्शन क्रमांक 4 राहील नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जे आहे तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा हा प्रसिद्ध नारा दिलेला होता. पुढचा प्रश्न पाहूया, वंदे मातरम हा प्रसिद्ध नारा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने दिलेला होता? वंदे मातरम प्रसिद्ध नारा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने दिलेला होता? ऑप्शन क्रमांक 1 राहील सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी जे आहे वंदे मातरम प्रसिद्ध नारा दिलेला होता. पुढचा प्रश्न पाहूया, राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कारणास्तव लागू करण्यात येत असतात? राष्ट्रीय आणीबाणी खालीलपैकी कोणत्या कारणास्तव लागू केल्या जातात? ऑप्शन क्रमांक 4 राहील मित्रांनो, या ठिकाणी परकीय आक्रमण, युद्ध तसेच सशस्त्र बंड या सर्व कारणास्तव राष्ट्रीय आणीबाणी लागू केल्या जात असतात. पुढचा प्रश्न, आर्थिक परिस्थिती धोक्यामध्ये आल्या कारणास्तव कोणती आणीबाणी घोषित करण्यात येत असते ते सांगायचं आहे. आर्थिक परिस्थिती धोक्यामध्ये आल्या कारणास्तव खालीलपैकी कोणती आणीबाणी घोषित केली जाते? ऑप्शन क्रमांक 1 राहील आर्थिक परिस्थिती धोक्यामध्ये आल्या कारणास्तव भारतामध्ये आर्थिक आणीबाणी घोषित केली जात असते. पुढचा प्रश्न, आणीबाणी पुकारण्यासाठी कोणी मान्यता देणे अत्यंत आवश्यक असते? आणीबाणी पुकारण्यासाठी खालीलपैकी कोणाची मान्यता अत्यंत आवश्यक असते? ऑप्शन क्रमांक 2 राहील मित्रांनो, संसद यांची जी मान्यता आहे आणीबाणी पुकारण्यासाठी अत्यंत आवश्यक असते. पुढचा प्रश्न, भारतामध्ये आणीबाणीचा कालावधी किती महिन्याचा असतो ते सांगायचं आहे. भारतामध्ये आणीबाणीचा कालावधी हा एकूण किती महिन्याचा असतो? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 1 राहील 6 महिन्याचा भारतामध्ये आणीबाणीचा कालावधी असतो. पुढचा प्रश्न पाहूया, भारतामध्ये आतापर्यंत एकूण किती वेळा राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आलेल्या आहेत ते सांगायचं आहे. भारतामध्ये आतापर्यंत एकूण किती वेळा राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आलेल्या आहेत? ऑप्शन क्रमांक 2 राहील एकूण 3 वेळा भारतामध्ये आतापर्यंत राष्ट्रीय आणीबाणी घोषित झालेल्या आहेत. पुढचा प्रश्न पाहूया, या ठिकाणी काय आहे, भारतामध्ये सर्वात पहिली राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या वर्षी घोषित करण्यात आलेली होती? भारतामध्ये सर्वात पहिली राष्ट्रीय आणीबाणी खालीलपैकी कोणत्या वर्षी घोषित झाली होती? ऑप्शन क्रमांक 1 राहील 1962 या वर्षी भारतामध्ये सर्वात पहिली राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आलेली होती. तर पाहूया पुढचा प्रश्न, या ठिकाणी काय आहे, भगवान गौतम बुद्ध यांचे मूळ नाव खालीलपैकी कोणते होते ते सांगायचं आहे. भगवान गौतम बुद्ध यांचे मूळ नाव खालीलपैकी कोणते होते? ऑप्शन क्रमांक 1 राहील सिद्धार्थ असे भगवान गौतम बुद्ध यांचे मूळ नाव होते. पुढचा प्रश्न पाहूया, गौतम बुद्ध यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता ते सांगायचं आहे. मित्रांनो, गौतम बुद्ध यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता? ऑप्शन क्रमांक 1 राहील लुंबिनी या प्रसिद्ध ठिकाणी भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म झालेला होता. पुढचा प्रश्न पाहूया, भगवान गौतम बुद्ध यांचे जन्मस्थान लुंबिनी कोणत्या देशामध्ये स्थित आहे? भगवान गौतम बुद्ध यांचे जन्मस्थान लुंबिनी खालीलपैकी कोणत्या देशात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील नेपाळ या देशामध्ये भगवान गौतम बुद्ध यांचे जन्मस्थान लुंबिनी स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, भगवान गौतम बुद्ध यांना कोणत्या धर्माचे संस्थापक मानले जात असते? भगवान गौतम बुद्ध यांना खालीलपैकी कोणत्या धर्माचे संस्थापक मानण्यात येत असते? ऑप्शन क्रमांक 2 राहील बौद्ध धर्माचे संस्थापक भगवान गौतम बुद्ध यांना मानण्यात येत असते. पुढचा प्रश्न, महाबोधी हे अतिशय प्रसिद्ध असलेले मंदिर कोणत्या ठिकाणी आहे ते सांगायचं आहे. महाबोधी हे अतिशय प्रसिद्ध असलेले मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील गया या ठिकाणी महाबोधी हे अतिशय प्रसिद्ध असलेले मंदिर स्थित आहे. पुढचा प्रश्न, महाबोधी मंदिर स्थित असलेले गया हे ठिकाण कोणत्या राज्यात येते? महाबोधी हे मंदिर स्थित असलेले गया हे ठिकाण भारतातील कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील बिहार या राज्यामध्ये महाबोधी मंदिर स्थित असलेले गया हे प्रसिद्ध ठिकाण स्थित आहे. पुढचा प्रश्न, काँग्रेसच्या शेवटच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोणती व्यक्ती होते ते सांगायचं आहे. काँग्रेसच्या सर्वात शेवटच्या अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोणती व्यक्ती होते? ऑप्शन क्रमांक 1 राहील डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी
ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसच्या सर्वात शेवटच्या अधिवेशनाचे अध्यक्ष व्यक्ती बनलेले होते. या ठिकाणी स्वस्त न्याय हे खालीलपैकी कोणत्या न्यायालयाचे वैशिष्ट्य आहे ते सांगायचं आहे. स्वस्त न्याय हे खालीलपैकी कोणत्या न्यायालयाचे वैशिष्ट्य आहे. ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. ग्राम न्यायालय या न्यायालयाचे जे वैशिष्ट्य आहे स्वस्त न्याय हे 1 बनलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या आणीबाणीला संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये विशेष मतांनी पारित व्हावे लागत असते. कोणत्या आणीबाणीला संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये विशेष मतांनी पारित व्हावे लागते. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. राष्ट्रीय आणीबाणीला जे आहे संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये विशेष मतांनी पारित व्हावे लागत असते. पुढचा प्रश्न. भारतातील तेलंगणा राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट कधी लागू झालेली होती. भारतातील तेलंगणा राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट कधी लागू झालेली होती. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. आतापर्यंत तेलंगणा राज्यामध्ये कधीच राष्ट्रपती राजवट नाही लागलेली आहे. पुढचा प्रश्न. या ठिकाणी लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी कोणत्या प्रांतामध्ये सतीबंदी केलेली होती. लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी खालीलपैकी कोणत्या प्रांतामध्ये सतीबंदी केली होती. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. बंगाल प्रांतामध्ये लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी सतीबंदी केलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये तंबाखूचे उत्पादन सर्वात जास्त होत असते. खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये तंबाखूचे उत्पादन सर्वात जास्त असते. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये तंबाखूचे उत्पादन सर्वात जास्त होत असते. पुढचा प्रश्न. मूलभूत हक्कावर मर्यादा घालण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे आहे ते सांगायचं आहे. मूलभूत हक्कावर मर्यादा घालण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे आहे. ऑप्शन क्रमांक 4 राहील. भारतीय संसद यांच्याकडे मूलभूत हक्कावर मर्यादा घालण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न. नारायण मेघाजी लोखंडे हे कोणत्या समाजाच्या शाखेचे अध्यक्ष होते. नारायण मेघाजी लोखंडे हे खालीलपैकी कोणत्या समाजाच्या शाखेचे अध्यक्ष होते. ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर या ठिकाणी 4 राहील. सत्यशोधक समाजाच्या शाखेचे अध्यक्ष जे आहे नारायण मेघाजी लोखंडे हे 1 बनलेले होते. पुढचा प्रश्न. नारायण मेघाजी लोखंडे हे सत्यशोधक समाजाच्या कोणत्या ठिकाणच्या शाखेचे अध्यक्ष होते. नारायण मेघाजी लोखंडे हे सत्यशोधक समाजाच्या कोणत्या ठिकाणच्या शाखेचे अध्यक्ष होते. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. या ठिकाणी मुंबई येथील शाखेचे जे अध्यक्ष आहे नारायण मेघाजी लोखंडे हे 1 झालेले होते. पुढचा प्रश्न. जगामध्ये सर्वात जास्त एकशिंगी गेंडाची संख्या ही कोणत्या नॅशनल पार्कमध्ये सर्वात जास्त आहे. जगामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये एकशिंगी गेंड्याची संख्या ही कोणत्या पार्कमध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. काझीरंगा राष्ट्रीय पार्क यामध्ये जे आहे एकशिंगी गेंड्यांची सर्वात जास्त संख्या आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्लाझ्मोडियम या परजीवी जीवाणूमुळे कोणता किंवा आजार किंवा रोग होत असतो ते सांगायचं आहे. प्लाझ्मोडियम या परजीवी जीवाणूमुळे खालीलपैकी कोणता आजार होत असतो. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. हिवतापा हा जो आजार आहे प्लाझ्मोडियम या परजीवी जीवाणूमुळे होत असतो. पुढचा प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेमध्ये कशाची मागणी केलेली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेमध्ये कशाची मागणी केलेली होती. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी जी आहे गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली होती. पुढचा प्रश्न. डलहौसी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात येते ते सांगायचं आहे. डलहौसी हे अतिशय प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात येते. ऑप्शन क्रमांक मित्रांनो 4 योग्य राहील. हिमाचल प्रदेश राज्यामध्ये डलहौसी थंड हवेचे ठिकाण स्थित आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता आजार हा श्वसन मार्गाने पसरत असतो. खालीलपैकी कोणता आजार श्वसन मार्गाने पसरतो. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. कोविड हा जो आजार आहे श्वसन मार्गाने पसरणारा आहे. पुढचा प्रश्न. गुरु गोविंद सिंग हे शीख धर्माचे कितव्या क्रमांकाचे गुरु होते ते सांगायचं आहे. गुरु गोविंद सिंग हे शीख धर्मियांचे कितव्या क्रमांकाचे गुरु होते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. सर्वात शेवटचे गुरु गोविंद सिंग हे 1 शीख धर्मियांचे शेवटचे गुरु होते. पुढचा प्रश्न पाहूया. जगातील सर्वात मोठी कंपनी खालीलपैकी कोणती आहे ते सांगायचं आहे. जगातील सर्वात मोठी कंपनी खालीलपैकी कोणती आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. वॉलमार्ट ही जी कंपनी आहे जगातील सर्वात मोठी असलेली कंपनी आहे. पुढचा प्रश्न. सायमन कमिशन वापस जाव असा प्रसिद्ध नारा कोणत्या व्यक्तींनी दिलेला होता. सायमन कमिशन वापस जाव हा प्रसिद्ध नारा खालीलपैकी कोणत्या व्यक्तींद्वारा देण्यात आलेला होता. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. लाला लजपत राय यांच्याद्वारा सायमन कमिशन वापस जाव हा 1 प्रसिद्ध नारा देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न. भारत छोडो हा प्रसिद्ध नारा खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी दिलेला होता. भारत छोडो हा प्रसिद्ध नारा खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी दिलेला होता. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महात्मा गांधी यांच्याकडून भारत छोडो हा प्रसिद्ध नारा देण्यात आलेला होता. तर विद्यार्थ्यांनो आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली नक्कीच गॅरंटीच आहे की आवडली
केलेच आहे. आणि तसेच जर आपण घरी बसून ऑनलाईन बिलकुल माझ्यासारखे पैसे कमवू इच्छित असाल तर मी आपल्याला शिकवण्यासाठी की कशा प्रकारे कमवू शकता एक चॅनल ओपन केलेला आहे हिंदीमध्ये आणि इच्छुक विद्यार्थ्यांसाठी त्या चॅनलचा लिंक या सुपर क्लासच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. जर डिस्क्रिप्शन आपल्याला समजत नसेल, सध्या तुम्ही जो सुपर क्लास किंवा व्हिडिओ पाहता त्याच्या नावावर क्लिक करा, आपल्याला त्या चॅनलचा लिंक दिसून जाईल, मिळून जाईल. तर मिळतो कोणा स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.